नमस्कार. वैशालीच रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला मस्त अशा काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगा दाखवणार आहे. त्यासाठी मी ते शेवग्याच्या शेंगा बारीक चिरून ते स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर मी ते थोडेसे फुटाणे, सुकं खोबरं, कांदा, लसूण, त्याचबरोबर कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. थोडेसे धने देखील मी इथे घेतलेले आहे. आता इथे मी एक कांदा घेऊन तो बारीक चिरून घेणार आहे. उभा आपल्याला तो चिरून घ्यायचा आहे जेणेकरून तो पटकन भाजला जातो. आता तो आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल टाकून चांगला काळसर रंगावर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे कांद्याच्या कलरवरच आपल्या मसाल्याचा कलर डिपेंड असतो. त्यामुळं कांदा जो आहे तो आपल्याला छान असा काळसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मी इथे लसूण घेतलेला आहे. लसूण देखील मी इथे गावरान वापरते कारण गावरान लसणाची एक चव खूप छान लागते. खूप तिखट असा हा लसूण टेस्टला असतो त्यामुळे जरा कमीच वापरावा. इथे मी 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हा जो कांदा आहे तो बघा त्याचा कलर चेंज झालेला आहे. मस्त असा काळसर रंगावर तो भाजून तयार झालेला आहे. तो आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे जे मसाले आहेत ते देखील आपल्याला भाजून घ्यायचे. तर आता इथे मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. किसून घेण्यामागचं कारण म्हणजे हे जे खोबरं आहे ते मिक्सरमध्ये लवकर वाटलं जातं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याचे आपण चिवड्यामध्ये जसे बारीक काप करतो त्याप्रमाणे बारीक काप देखील करून घेऊ शकतात. यातच मी थोडासा लसूण देखील टाकून घेतलेला आहे आणि एकत्र हे दोन्ही भाजून घेणार आहे. यांचा कलर देखील मी बऱ्यापैकी काळसर रंगावर भाजून घेतलेला आहे. आता इथे मी धने घेतलेले. धने देखील आपल्याला चांगले लालसर रंगावर भाजून घ्यायचे आणि ते आपल्याला मसाल्यामध्ये काढून घ्यायचे. आता फुटाण्यांसहित हा जो मसाला आहे तो आपल्याला पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचा आहे. इथे मी कोथिंबीर आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. तर कोथिंबीर मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी जो टोमॅटो घेतलेला आहे तो देखील मी चिरून घेणार आहे. टोमॅटोमुळे या भाजीची चव खूप छान लागते. आता हा टोमॅटो जो आहे तो मी ते चिरून घेतलेला आहे. आता कढाईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे. तर तेल गरम झाल्यानंतर अगोदर मी यात कढीपत्ता टाकणार आहे. नंतर त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून ते छान असं आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे. नंतर यात मी काही मसाले ॲड करणार आहे. ज्यात मी लाल तिखट, गरम मसाला, त्याचबरोबर हळद पावडर टाकून घेणार आहे आणि हे जे मसाले आहे ते 2 मिनटासाठी आपल्याला तेलात छान असे परतून घ्यायचे. ही जी भाजी आहे ती तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात. ती चवीला खूप छान लागते. शिवाय तुम्हाला हाडांशी रिलेटेड काही आजार असतील तर तुम्ही शेवग्याचं सेवन नक्की करायला पाहिजे कारण शेवगा हा असा एक पदार्थ आहे की त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. तर शेवग्याचं सेवन आपण नक्कीच करायला हवं. उतार वयामध्ये हाडांचे जे प्रॉब्लेम आहेत ते जास्त वाढतात तर त्या लोकांनी नक्कीच शेवग्याच्या शेंगांचं सेवन करायला पाहिजे. आता यात मी एक टोमॅटो देखील टाकून घेतलेला आहे आणि तो चांगला असा मऊसूत होईपर्यंत मी शिजवून घेतलेला आहे. बघा मसाला काय छान दिसतोय आपला. आता यामध्ये मी बारीक वाटून घेतलेलं वाटण टाकून घेणार आहे. ते वाटण देखील आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. चवीपुरतं आपल्याला यात मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मी आता 1 चमचा इतकं मीठ टाकून घेणार आहे आणि हा जो मसाला आहे तो छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. नंतर यात आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या टाकून घ्यायच्या. आता मीठ टाकून हे मी परतून घेतलेलं आहे. मसाला इकडे छान परतलेला आहे. आता स्वच्छ धुतलेल्या आणि बारीक चिरून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा मी टाकून घेतलेल्या आहे. त्या आपल्याला मसाल्यामध्ये 2 मिनटासाठी व्यवस्थित कोट करून घ्यायच्या आहेत. आता यात आपल्याला तुम्हाला किती ग्रेव्ही हवी त्यानुसार तुम्हाला यात पाणी टाकून घ्यायचे. साधारण 1 तांब्याभर पाणी मी यात टाकून घेणार आहे आणि ते झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटांसाठी ही भाजी शिजून घ्यायची आहे. 10 मिनटानंतर मस्त अशी ही भाजी बनवून तयार होते. बघा आपल्या मसाल्याला कलर किती सुंदर आलेला आहे. या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची आणि मला कमेंटमध्ये देखील सांगायचं आहे की तुमची रेसिपी कशी बनली. बघा 10 मिनटानंतर आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. कोथिंबीर टाकून ती मी सर्व करून घेतलेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करा.